बघतो कोणत्याही दिवशी करा बस एक साधारणशा त्रुटीचा हा महाउपाय. त्वरितच जीवनाच्या प्रत्येक कष्टांपासून तुम्हाला मिळून जाईल हातोहात मुक्ती. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने खुशी सुख समृद्धीने भरून जाईल तुमचे घर. चारही बाजूंनी खिचून येत राहील तुमच्यापाशी धन. तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. या एकाच उपायाने बनून जाल तुम्ही करोडपती महाधनवान. बघतो ही जी स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात ही एक साधारणशी त्रुटी आहे, परंतु फारच कमी लोक ही बाब जाणतात की जर त्रुटीचा उपाय विधिविधानाने तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुसार कोणी व्यक्ती जर करते तर त्या व्यक्तीला तिच्या जीवनाच्या समस्त प्रकारच्या परेशानी कष्ट आणि अडचणींपासून त्वरितच तुरंत हातोहात लागलीच मुक्ती मिळू शकते. बघतो जेवढे पण तांत्रिक असतात, पंडित असतात, ॲस्ट्रोलॉजर असतात, ते कायम आपल्या बॅगमध्ये आपल्याजवळ एक त्रुटीचा तुकडा जरूर ठेवतात. कारण की बघतो त्रुटीचा प्रयोग जर कोणत्याही पूजा साधनेमध्ये केला जाईल तर याचा उलट परतून एका व्यक्तीला लाभ अवश्यच मिळतो. आणि तुम्ही सुद्धा हे पाहिलेच असेल की जेव्हा पण तुमच्या घरी कोणाला नजर लागते किंवा मग कोणी व्यक्ती आजारी पडतो तर तुमच्या घराचे थोर बुजुर्ग वडीलधारी व्यक्ती याच त्रुटीने त्या व्यक्तीची नजर उतरवतात, बाधित दोषाला समाप्त करतात. कारण की बघतो त्रुटीचा प्रयोग योग्य दिवशी योग्य मुहूर्तावर केला जाईल तर तो कधीच खाली जात नाही. दुसरीकडे सांगण्यात जाईल तर ही जी त्रुटी असते ती मंगळ ग्रहाची कारक असते. जर तुम्ही मंगळ ग्रहाच्या बाबतीत जाणत नसाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, मंगळ ग्रह हा 9 ग्रहांमध्ये सर्वात जास्त ताकदशीर बलवान ग्रह असतो. जर कुणा व्यक्तीचा मंगळ ग्रह तिची साथ देण्याचे सोडून देईल तर तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कायम परेशानींच्या बाधांमध्ये अडचणींच्या समस्यांमध्ये फसलेला राहतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचे दुर्भाग्य त्याच्या मागे लागून जाते. आणि जर तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची कोणती समस्या आहे आणि जर तुम्ही त्रुटीचा तो उपाय ज्योतिषशास्त्राच्या अनुसार त्या पद्धतीने करता जसा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्यात जात आहे, तर तुमच्या मंगळ ग्रहाच्या पिढेपासून तुम्हाला हातोहात मुक्ती मिळून जाईल. कारण की बघतो ही त्रुटी मंगळ ग्रहाची कारक असते आणि जर एखाद्या व्यक्तीचा मंगळ ग्रह त्याची साथ देण्यास सुरुवात करतो तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तिला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्यांच्या बाधा अडचणींचा सामना करावा लागत नाही. दुसरीकडे त्रुटीचा उपाय करून तुम्ही साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेले आहे की जर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये त्रुटीचा उपाय योग्य पद्धतीने केला जाईल तर ती पूजा तुरंत सिद्ध होऊन जाते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रुटीच्या त्या महान उपायांच्या बाबतीत सांगण्यात जात आहे ज्यांच्या बाबतीत तंत्रशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेले आहे. आणि जर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणाऱ्या उपायांना समजून घेतल्याच्या नंतर तुम्ही योग्य दिवशी योग्य मुहूर्तावर कराल तर फक्त एवढेच केल्या मात्राने तुमची कोणतीही मनोकामना असो, मानून चला तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीची तयारी करत होता तर तुम्हाला नोकरी लागून जाईल. तुमचा बंद पडलेला व्यापार चालू लागेल. तुमच्या जीवनामध्ये धन येण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनात वृद्धी होईल. तुमच्या घरी धनाचा वर्षा होईल. तुमच्या घराची बरकत होईल. तुमच्या घराची उन्नती होईल. आणि तुमचा येणारा काळ खूपच प्रभावशाली कल्याणकारी राहील, खूपच सौभाग्यशाली राहील. त्यामुळे या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत न पळवता जरूर पहा आणि प्रत्येक एका उपायाच्या बाबतीत कुठेतरी लिहून ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही मुहूर्तावेळी उपाय कराल तेव्हाच तुम्हाला याचा लाभ मिळेल. आणि याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्यासाठी जात आहे. आणि जर तुम्ही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर बनून राहावा, माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच उन्नती करावी, खूपच पुढे जात राहावे, तर बघतो पूर्ण श्रद्धा भावनेने या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जरूर टाईप करा. आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपली राशी सुद्धा अवश्य टाईप करा. तुमच्या राशीच्या अनुसार असा कोणताही उपाय असेल ज्याला करून तुम्ही लाभ प्राप्त करून घेऊ शकत असाल तर त्यास मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सच्या रिप्लायमध्ये सांगेन. परंतु बघतो तुम्हाला निवेदन होते, माहिती आवडल्यास मला कमेंट्स करून लाईक करण्यास मात्र विसरू नका. सर्वात पहिला उपाय दुर्भाग्यापासून मुक्ती मिळवण्याचा महाउपाय. तर पहा बघतो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही छोटी मोठी कामे करता आणि त्यामध्ये खूपच अडचणी परेशानीच्या बाधा येत राहतात, तुमच्या जीवनामध्ये ताणतणावाच्या समस्यांनी तुम्हाला घेरलेले आहे, तुमचे कोणतेच काम बनत नाही, तुम्ही खूपच परेशान राहता, तुम्ही खूपच जास्त आतून मोडून गेलेले आहात, तर मग समजून जा बघतो तुमचा मंगळ ग्रह तुमची साथ देत नाहीये. तुम्हाला मंगळ ग्रहाची पीडा व दोष लागलेला आहे. आणि बघतो जर एखाद्या व्यक्तीचा मंगळ ग्रह बिघडून जाईल आणि तुमची साथ देण्यास तो सोडून देईल तर तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कायम असफलतेला बेकार अपयशाला पाहू लागतो. आणि बघतो मंगळ ग्रहाचे जे नियंत्रण असते ते श्री हनुमान महाराजांच्या हातामध्येच असते. जर तुम्ही इच्छिता की नेहमी तुमचा मंगळ ग्रह कायम तुमची साथ द्यावा, तुमचे भाग्य प्रबळ राहावे, तर कोणत्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला साधारणसा एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि एक तुरटीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे.
तुमच्या घराजवळ कोणते हनुमान मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचे आहे. आता तुम्हाला मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर हनुमानजींच्या प्रतिमेच्या समोर तिच्या चरणांपाशी सर्वात प्रथम एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. जो लाल कपडा आणि त्रुटी तुम्ही घेऊन आलेले आहात यास तुम्हाला तुमच्या हातामध्ये पकडायचे आहे आणि हनुमान महाराजांच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हनुमानजींना 108 ही संख्या खूपच अतिप्रिय आहे. बघतो बीज मंत्र कुठेतरी लिहून घ्या. बीज मंत्र आहे ओम हनुमते नम. मी पुन्हा रिपीट करतोय बघतो ओम हनुमते नम. आता याच लाल कपड्यामध्ये त्रुटीला ठेवून पोटली बनवून घ्या. पोटली बनवते वेळी तिला बांधण्यासाठी मोलीच्या कलाव्याच्या धाग्याचा वापर करा. आता या पोटलीला श्री हनुमान महाराजांच्या उजव्या पायांच्या अंगठ्यास अथवा चरणांपाशी स्पर्श करून घ्या आणि आता या पोटलीला तुम्ही आपल्या घरी घेऊन यायचे आहे आणि आपल्या त्या रूम मध्ये ठेवून द्यायचे आहे ज्या रूम मध्ये अथवा खोलीत तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवता. एवढासा उपाय जर तुम्ही कोणत्याही मंगळवारच्या दिवशी केला तर विश्वास ठेवा बघतो काहीच दिवसांमध्ये तुमचे भाग्य तुमच्यापासून दूर निघून जाईल. ही पोटली जिच्यामध्ये तुम्ही त्रुटी ठेवलेली आहे ही तुमच्या मंगळ ग्रहाच्या पिढीला समाप्त करेल आणि तुमचे भाग्य हळूहळू प्रबळ होऊ लागेल. तुम्ही ज्या पण कार्याला सुरुवात कराल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. या उपायाला केल्यानंतर श्री हनुमान महाराजांची कृपा कायम तुमच्यावर बनून राहील आणि पुढे येणारा तुमचा काळ खूपच कल्याणकारी सिद्ध होईल. बघतो तुमच्या घरामध्ये रोज भांडण क्लेशकलह होत राहतोय. तुमच्या घरातील लोक एकमेकांना पाण्यात सुद्धा पसंत करत नाहीये, त्यांचे आपसात पटत नाहीये, तर समजून जा की तुमच्या घरी कुठल्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे, ज्या कारणामुळे तुमच्या घरी अशा प्रकारच्या परेशानीच्या समस्या सुरू आहे. तर अशा वेळी कोणत्याही शनिवारच्या दिवशी तुम्ही रात्रीच्या वेळी एक काळा कापड घ्यायचा आहे. या काळ्या कापड्यावर एक तुरटीचा तुकडा ठेवून द्यायचा आहे आणि याची एक पोटली बनवून घ्यायची आहे आणि या पोटलीला तुम्ही तुमच्या घराच्या कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे. मग भले तुमचे कपाट लाकडाचे असो अथवा लोखंडी ॲल्युमिनियमचे असो, याने काहीच फरक पडत नाही. बस तुरटीच्या तुकड्यास काळ्या कापडामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घराच्या कपाटामध्ये ठेवून द्यायचा आहे. हा उपाय तुम्हाला शनिवारच्या रात्री करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही तुरटीला ठेवली आहे त्या दिवसापासून पुढील 21 दिवसांच्या नंतर तुम्हाला या तुरटीच्या तुकड्यास घेऊन बाहेर जाऊन कोणत्याही वाहत्या नदी नाल्याच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे. एवढा उपाय करा. तुमच्या घरात कोणती समस्या, कोणती परेशानीची वाईट नकारात्मक शक्तीची बाधा असेल तर तिला ही त्रुटी आपल्यासोबत घेऊन जाईल. या उपायाला केल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये एक गोडवा येईल, ज्याने तुमच्या घराची बरकत होईल, तुमच्या घराची उन्नती होईल, घराला अपार सुख समृद्धी प्राप्त होईल. बघतो या उपायाला तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेले आहे, त्यामुळे या उपायाला करायला विसरू नका. आणि अजूनही या माहितीला लाईक केले नसेल तर जरूर लाईक करा. बघतो जर तुम्ही बऱ्याच काळापासून सतत आजारी पडताय, तुमचे आजार पण बरे होत नाहीये, तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दाखवून थकून गेलेले आहात, तुमचे लाखो रुपये खर्च होऊन गेलेले आहेत, परंतु तुम्हाला काहीच लाभ होत नाहीये आणि तुम्ही या गोष्टीला घेऊन खूपच परेशान होऊन वैतागून गेलेले आहात, तर बस एक काम करा. कोणत्याही मंगळवारच्या रात्रीच्या वेळी एक त्रुटीचा तुकडा घ्या आणि यास आपल्या उशीखाली ठेवून द्या आणि निरंतर 11 दिवस तुम्हाला या त्रुटीच्या तुकड्याला आपल्या उशीखाली ठेवून झोपी जायचे आहे. ध्यानात ठेवा 11 दिवसांचा अर्थ आहे की या कालावधी दरम्यान तुम्ही तामसिक पदार्थांचे सेवन करायचे नाही. तामसिक पदार्थ म्हणजे दारू, गुटखा, पान मसाला. पुढे 11 दिवसांच्या नंतर तुम्हाला याच तुरटीच्या तुकड्याला आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी जाळायचे आहे. बस एवढा उपाय करा. तुमच्यावर जर कोणता असा दोष असेल, कोणती अशी बाधित समस्या असेल जिच्या कारणास्तव तुम्ही आजारी पडताय, तर अशा समस्येला हा तुरटीचा तुकडा आपल्यासोबत घेऊन जळून खाक होईल आणि तुम्ही स्वतःच पाहाल की या उपायाला केल्याच्या नंतर तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा येईल. हा एक असा उपाय आहे बघतो जो कित्येक तांत्रिक लोक बऱ्याच लोकांना सांगत असतात, त्यामुळे या उपायाला करायला विसरू नका. इथे फक्त एक गोष्टीचे ध्यान ठेवा बघतो की जशी तुमची तब्येत अगदी ठणठणीत होईल, तुम्हाला तुमच्या आजारातून मुक्ती मिळेल, त्यानंतर तुम्हाला 5 ते 6 महिन्यांपर्यंत तामसिक पदार्थांचे सेवन करणे सोडावे लागेल. नाहीतर तुम्हाला पुढे येणाऱ्या काळामध्ये कित्येक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बघतो माणूसाला तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे बंद झालेले आहे. तुमच्या जीवनामध्ये धन पैशांचे रस्ते बंदच झालेले आहेत. तुमच्यावर कर्ज वाढतच जात आहे. तर समजून जा तुम्ही कळत नकळतपणे काही अशी चूक केलेली आहे ज्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर रुसली आहे. आणि जर तुम्ही इच्छिताय की माता राणी लक्ष्मीच्या आशीर्वाद कृपेने तुमच्या जीवनामध्ये धन येण्यास सुरुवात व्हावी, तुमच्या जीवनामध्ये धन बरकत येण्याचे रस्ते उघडले जावे, तर कोणत्याही शुक्रवारच्या सायंकाळच्या वेळी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे, एक तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे. तुमच्या घराचे जे पण पूजाघर मंदिर आहे तिथे तुम्हाला जायचे आहे. पूजाघर मंदिरात देवी लक्ष्मीची कलाकृतीची प्रतिमा किंवा मूर्ती जरूर असावी.
सर्वप्रथम तुम्हाला पूजाघर मंदिरात एक तुपाचा दिवा न विसरता प्रज्वलित करायचा आहे. तुरटीला लाल कपड्यावर ठेवायचे आहे आणि या कपड्याची एक पोटली बनवायची आहे. पोटलीला हातात पकडायचे आहे आणि केवळ 11 वेळा माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे. बीज मंत्र कुठेतरी लिहून घ्या बघतो. बीज मंत्र सांगतोय, ओम महालक्ष्मी नमः. मी पुन्हा रिपीट करतोय बघतो, ओम महालक्ष्मी नमः. त्यानंतर या त्रुटीच्या पोटलीला तुम्हाला तुमच्या कपाटात तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहे. फक्त एवढा उपाय करा आणि विश्वास करणार नाही बघतो, ही साधारणशी त्रुटी तुमच्यासाठी चुंबक बनून जाईल, जी तुमच्या जीवनामध्ये धन खेचून आणण्याचे काम करेल. या उपायाला केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनाच्या आर्थिक कष्टांपासून मुक्ती मिळून जाईल. तुमच्या जीवनामध्ये धन येण्यास सुरुवात होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये जे धन येईल त्यामध्ये वृद्धी होत जाईल, चमत्कारिक वाढ होत राहील. अपार धन सुख समृद्धी तुमच्या घरात नांदू लागेल आणि कायम धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर बनून राहील. तर जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त आहात तर या व्हिडिओला कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन तुरंत लिहा, माता लक्ष्मी की जय. खूप खूप धन्यवाद.